आषाढी वारी दरम्यान व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही पंढरपूरमध्ये पहिल्याच दिवशी व्हीआयपी दर्शनावरून मोठा गोंधळ उडाल्याचे समोर आलंय। भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कुटुंबियांना दर्शनाकरता प्रतीक्षा करावी लागल्याचा आरोप होत असताना दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत आलेल्या काही व्यक्तींना थेट दर्शन घडवल्याचा दावा केला जातोय। तसे व्हिडिओ सध्या समोर आलेत। सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निमंत्रणावरून आपण दर्शनासाठी आलेलो होतो, मात्र मंदिरामध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे अडचणी निर्माण झाल्याची खंत व्यक्त केली। तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपण लोकप्रतिनिधी असून 250 किलोमीटरचा प्रवास करून आलो होतो, त्यामुळे दर्शन मिळालं पाहिजे असं सांगत आपल्या सोबतच्या काही लोकांना थेट दर्शनाला सोडल्याची कबुली दिली आहे। सर मग म्हणाले की मी स्वतः उपस्थित राहील। जिल्हाधिकारी मग म्हणाले की आपण किती लोक आहात, म्हणाले म्हणजे 10 लोक आहेत। मग परवाच म्हणाले की 5-5 जणांनी दर्शन करता येईल। आज त्यांचा काहीतरी निर्णय बदलला। जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा लक्षात आलं आणि माझ्या माहितीवर तुम्ही मला रेस्ट हाऊस मध्ये सांगितलं, पण मला तेव्हा हे माहित नव्हतं की मला परवा अनुमती दिली, काल निर्णय नवीन झाला। निर्णय हा गर्दी किंवा परिस्थितीजन्य घेतलाच पाहिजे। फक्त त्यांनी मला कन्वे केलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं, कारण आज मी आम्हाला विनंती करावी लागते आणि ते प्रशासनालाही मान्य असते। त्यामुळे काही गैरसमज करू नये अशी आमची अपेक्षा आहे, कारण की शेवटी आपणच आम्हाला प्रतिनिधी बनवलंय लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता। त्यामुळे एक व्यक्तीपर्यंत लोकप्रतिनिधी किंवा मंत्री किंवा काम माझ्याबरोबर 5च लोक होते। एका व्यक्तीपर्यंत छोटे कार्यकर्ता असतात, आपले व्यवसायिक असतात, सगळ्यांना आता एकटं तर मंत्री येणार नाही ना, पीए असेल, बॉडीगार्ड असेल, 4-5 जण सामान्य भाविक आणि वारकरी म्हणतात साहजिक आहे, ते व्हायलाच पाहिजे। की येऊच नाही, पण मी तुम्हाला माझं कारणही समजून सांगितलं, लोकप्रतिनिधीचंही कारण समजून सांगितलं की शेवटी 2 दिवस जरी आम्ही इकडे थांबलो तर 2 दिवस गावाकडचे प्रश्न आहे, मतदारसंघाचे प्रश्न आहे, राज्याचे प्रश्न आहे, तुम्ही पण समजून घ्यावं ही विनंती आहे।